मुदतपूर्व ठेवी काढल्याने बाजार समितीचे 4 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा शहर उपनिबंधक कुंदन भोळे यांनी प्रशासक पदाचा पदभार घेतल्यानंतर ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेतील ठेवी काढण्याचा निर्णय घेतला। मुदतपूर्व ठेवी काढल्याने बाजार समितीचे 4 कोटी 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। नुकसानीची ही रक्कम प्रशासक कुंदन भोळे यांच्याकडून वसूल करावी या मागणीसाठी दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। समितीच्या 46 कोटी रुपयांच्या ठेवी माने बँकेतच का असा प्रश्न उपस्थित करत ठेवी परत करण्याबाबत माने बँकेशी पत्रव्यवहार केला व जिल्हा उपनिबंधक पणन संचालक आणि सहकार आयुक्तांकडे याबाबत तक्रारी केल्या। मुदतपूर्व ठेवी काढल्याने सोलापूर बाजार समितीचे नुकसान झाले। प्रशासक भोळे सहकार मंत्र्यांच्या दबावापोटी काम करीत असल्याचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे। माने बँकेतील ठेवी मुदत संपल्यानंतर बाजार समितीने परत घेतल्या असत्या तर बाजार समितीला 4 कोटी 19 लाखांचा व्याजासह परतावा मिळाला असता। याबाबतची याचिका प्रवीण देशपांडे, जैनुद्दीन शेख, मुरलीधर शिंदे, रावसाहेब शिंदे, शिवलिंग पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे।